बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे आणि कोल्हापूरकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण कोल्हापूरमध्ये 30 एप्रिल पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे आणि अशातच आता पाणी कपातीला कोल्हापूरकरांना तोंड द्यावं लागणार असं दिसतंय, कारण येणाऱ्या 30 एप्रिल पासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। अल निनोच्या परिणामामुळे पाणी साठ्यामध्ये घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण एल निनोमुळे एकतर पावसाळा सुरू होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे, पाऊस कमी पडू शकतो आणि त्यामध्येच प्रचंड उन्हाळा आपल्याला दिसून येतोय आणि त्या पार्श्वभूमीवर पाणी साठा घटलेला आहे। त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। महापौर रूपराणी निकम यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा आणि महापालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। पुढील काही दिवस तरी पाण्याचा काटकसरीने वापर करणं गरजेचं असेल। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। चंद्रपूरमधली ही बातमी आपल्याकडे येते। चंद्रपूर तालुक्यामधल्या धानोरा गावाजवळ वर्धा नदीच्या घाटावर तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे। अतिशय धक्कादायक अशी घटना चंद्रपूरमध्ये वर्धा नदीच्या घाटावर तिघे जण बुडालेले आहेत। कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। मृतांमध्ये राजू कोडापे आणि त्यांची 12 वर्षीय मुलगी अर्पिता कोडापे आणि 14 वर्षांची भाची प्रियंका मडावी यांचा समावेश आहे। अंघोळ करताना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे दोन्ही मुली बुडू लागल्या, तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या राजू कोडापे यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्हापूरमधला आरोपी जो आहे शिराची पुरोली इथला हा आरोपी आहे सनदी शाहीद सनदी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावामधला आरोपी शाहीद सनदी, ज्यानं मुलींवर अत्याचार केला, महिलांवर अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा बनवलेले होते, तो ब्लॅकमेल करत होता। याच प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। 2022 मध्ये शाहीदनं आणखी एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार आहे। कोल्हापूर शहरामधील पोलीस स्टेशनमध्ये शाहीदवर आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे। शाहीदचा मित्र शाहरुखला कोल्हापूर पोलिसांनी कराडमधून ताब्यात घेतलाय, तर शाहरुख देसाई याच्या विरोधात सुद्धा 2 महिलांनी तक्रारी केल्याची माहिती आहे। तक्रारीची शहानिशा करून शाहरुख देसाई याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। शाहीद आणि त्याचा मित्र शाहरुख हे दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र आहेत। शाहीदनं 2 ते 3 ठिकाणी पीडित तरुणीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय आणि त्यांचे व्हिडिओ बनवून तो या तरुणींना ब्लॅकमेल करत होता, अशी ही माहिती समोर आली आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये धक्कादायक असा प्रकार उघड झाला आहे। तुळजापूर परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी। एक अल्पवयीन मुलगी होती, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। क्लासला ये जा करताना आरोपीनं पाठलाग करत स्नॅपचॅटवर मैत्री केली या अल्पवयीन मुलीसोबत। त्याच्यानंतर तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिला जाळ्यात ओढलं। गुंगीचं औषध देऊन त्यानंतर फोटो काढत ब्लॅकमेल करून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे। पॉस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे। पुढील तपास सुरू आहे। यानंतर बातमी आहे लातूरमधून। ब्रेकिंग न्यूज लातूरमधली आपल्याकडे येते। या ठिकाणी खंडापूर शिवारामध्ये पार पडलेला एक भव्य हरिनाम सप्ताह आणि कुंभमेळा बादाच्या भोवऱ्यात पडलेला आहे। या ठिकाणी भव्य हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता। त्याचबरोबर कुंभमेळा सुद्धा आता बादाच्या भोवऱ्यात पडल्याचं दिसतंय। देणगीच्या हिशोबावरून मोठा वाद निर्माण झाला आणि आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यावर कोट्यावधींच्या गैरव्यवहाराचे आरोप समोर आले। सोशल मीडियावर त्यांच्या वादग्रस्त फोटोंची सुद्धा जोरदार चर्चा आहे। हातात रिव्हॉल्वर घेऊन स्टेटस ठेवल्यामुळे वारकरी वर्तुळात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी लातूर पोलिसांकडे करण्यात आली आहे। 5.25 कोटी ते 5.5 कोटी रुपये जमा झाले होते। त्याच्यापैकी एक 2.5 कोटीच्या आसपास खर्च आहे। 2 कोटीचा पण आपण अंदाजे आधीमध्ये धरत, पण 2.5 कोटी रुपये खर्च आहे। बाकीचा जेवढा काही पैसा आहे तो सगळा पैसा महाराजांकडे आहे। किशोर महाराज शिवणीकर महाराजांनी जो पैसा घेऊन गेला, महाराज म्हणायचे आमची ज्यावेळेस सप्ताह संपला की 5 दिवसामध्ये बैठक लागणार होती, मी या दिवसाला येतो म्हणायचं, तिने येतो म्हणले की 5 दिवसांना आम्ही सगळ्यांनी फोन करायचा, चंद्रकांत भाई असतील, आमचे माऊली असतील, सगळेजण आम्ही एकत्र यायचं। 5 दिवसानं कॉल केला की त्यांनी नंतर फोन उचलायचा आणि सांगायचे 15 दिवसांनी येतो।
यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून. आमदार बच्चू कडू यांना शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेचं सदस्यत्व आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याची चर्चा रंगलेली आहे. बच्चू कडूंनी आलेली संधी गमावू नये असं शिवसेनेचे नेते म्हणतायत. यासाठी पक्ष विलिनीकरणाची अट ठेवण्यात आल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि कडूंच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या भावना व्यक्त होत आहेत. ही संधी वैयक्तिक नाही, शोषित, वंचित आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी वापरावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आता बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेकडून, शिंदेच्या शिवसेनेकडून बच्चू कडूंना एकतर विधान परिषदेची उमेदवारी आणि त्याचबरोबर मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते आणि यावर आता बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना समोर येताना दिसत आहेत. सन्माननीय बच्चूभाऊंना जी ऑफर मिळालेली आहे, आम्ही म्हणतो की बच्चूभाऊ जो निर्णय घेईन त्या पाठीशी अमरावती असो या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते हे बच्चूभाऊच्या पाठीशी आहे. बच्चूभाऊ म्हणजेच प्रहार आणि प्रहार म्हणजेच बच्चूभाऊ. आम्ही त्यांच्या निर्णयाचं, बच्चूभाऊच्या निर्णयाशी आम्ही 100% पाठीशी राहू. का ही जे संधी चालून आलेली आहे, हे बच्चूभाऊला संधी चालून आलेली नाही आहे. ही संधी चालून आली तर ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, दिव्यांगांना आणि या ज्या वंचित लोकांना संधी आलेली आहे. म्हणून या बच्चूभाऊंचा याच्यात कुठलाही स्वार्थ नाही आहे. बच्चूभाऊंसाठी ती संधीच नाही आहे. ती संधी या सर्व वंचित घटकासाठी आहे, जे अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. आता बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार, त्यांचे जे कार्यकर्त्यांच्या भावना येत आहेत त्याचा आदर करून ही संधी स्वीकारणार का, ही ऑफर स्वीकारणार का ते बघावं लागेल. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे आणि विवेक कोल्हेंना उमेदवारी देण्यात आली आहे. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची मोहीम 1 मे पासून सुरूच राहणार आहे. मात्र चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ओला, उबर आणि रॅपिडो चालकांनाही मराठीची सक्ती असणार आहे. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असल्यास मराठी अनिवार्य असल्याचं सरनाईकांनी स्पष्ट केलं. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणात तपासाबाबत सीआयडीला गांभीर्य नाही. आमदार रोहित पवारांनी अशा शब्दांमध्ये जोरदार हल्लाबोल केला. अजितदादा प्रकरणाचा तपास खरात अँगलनं करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. अजित पवारांच्या तिन्ही घराबाहेर काळी जादू गेली का असा सवाल रोहित पवारांनी विचारलेला आहे आणि बारामतीमधील एक नेता खरातच्याही संपर्कात असायचा असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला. बुलढाण्यात आमदार गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षानं मोर्चा काढला. मोर्चावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. केईएम रुग्णालयाच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय. केईएमचं नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय केलं जाणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांनी मुंबईच्या महापौरांना याबाबत पत्र लिहिलंय. महापालिका आयुक्तांनीही नामांतर प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखवली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकानं स्टाफला मारहाण केल्याची घटना समोर आली. या प्रकारानंतर संतप्त परिचारिकांनी काम बंद ठेवत अधिष्ठात्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. दरम्यान रुग्णालयामध्ये यामुळे तणाव निर्माण झाला होता. नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांनी वेग घेतलेला आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी खोदकाम केल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कोणाचा जीव गेल्यास ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 1 तारखेला बहुचर्चित मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी प्रशासनानं नियमावली जाहीर केली आहे. सुरुवातीचे 6 महिने फक्त हलक्या वाहनांनाच मिसिंग लेनमधून प्रवासाची परवानगी असेल आणि 6 महिने यावर संपूर्ण लक्ष ठेवूनच पुढील निर्णय घेतले जाणार. मीरा रोडमधील हल्लेखोर आरोपी झैब अन्सारीचा आयसिसशी संबंध असल्याचं समोर आलं. धर्म विचारून दोघांवर चाकू हल्ला त्यानं केला. तर जैन जुबेरची पत्नी अफगाणिस्तानची नागरिक असल्याची ही माहिती आहे. आरोपी झैबच्या घराच्या दारावर लिहिलेला मेसेज समोर आला होता. अल्लाहची प्रार्थना केल्यावर घरात प्रवेश देण्यात येत होता. न्यूज 18 मराठीनं हा धक्कादायक प्रकार समोर आणला. कोल्हापुरात अमरावतीच्या परतवाडा घटनेची पुनरावृत्ती झाली. आरोपी शाहिद सनदीनं अनेक मुलींचं शोषण केलं. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांकडून शिरोली गाव बंदची हाक देण्यात आली.
नाशिकच्या धर्मांतर प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. निदा खानकडून पीडितांना हिजाब आणि नमाज पठणचे ट्रेनिंग देण्यात आलं होतं. इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ पीडितांना दिल्याचंही समोर आलं. दाऊदच्या साथीदार सलीम डोलाला तुर्कीमधून अटक करण्यात आली आहे. सलीम डोलाला भारतात आणण्यात यश आलंय. गुप्तचर यंत्रणांकडून कसून चौकशी केली जाते. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात होणार आहे. 17 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरवण्याचं आव्हान आहे. भातसा बैतरणामधून अतिरिक्त पाणीसाठ्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर बुलेटिनमध्ये तरही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. कोलंबियाच्या मॅग्डोलेना या नदीमधील पाणघोड्यांचा जीव वाचवण्यासाठी रिलायन्स उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक आणि वनताराचे संस्थापक अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतलेला आहे. कोलंबिया सरकारनं 80 पाणघोड्यांना ठार मारण्यास परवानगी दिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर अनंत अंबानींनी त्या वन्यजीवांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय. पाणघोड्यांना ठार करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचं आवाहन अनंत अंबानींनी केलंय. तसंच त्या पाणघोड्यांना सुरक्षितपणे भारतात आणून गुजरातच्या जामनगरमधील बनतारामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे. कोलंबियाच्या पर्यावरण मंत्र्यांना याविषयी अनंत अंबानींनी एक पत्र लिहिलंय. जर आपल्याकडे त्या पाणघोड्यांना वाचवण्याचा सुरक्षित उपाय असेल तर आपल्याला प्रयत्न करायलाच हवे, असंही अनंत अंबानींनी त्या पत्रात म्हटलंय. त्या पाणघोड्यांच्या पुनर्वसनासाठी बनतारानं एक प्लॅन सुद्धा सादर केलाय. पाणघोड्यांच्या सुरक्षित स्थलांतरापासून ते नैसर्गिक अधिवासापर्यंतचा लेखाजोखा त्यामध्ये मांडण्यात आलाय. तसंच या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावर कोलंबिया सरकारची परवानगी घेणार असल्याचं त्या पत्रात म्हटलेलं आहे. अनंत अंबानींच्या या प्रयत्नांमुळे कोलंबियामधील स्थानिक रहिवासी, पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीवांचं संरक्षण होणार आहे. खरं तर 1980च्या दशकामध्ये कोलंबियाच्या मॅग्डालेना नदीमध्ये काही पाणघोडे सोडण्यात आले होते. अनुकूल नैसर्गिक अधिवासामुळे पाणघोड्यांची संख्या या ठिकाणी वाढत गेली आणि आजच्या घडीला या नदीमध्ये पाणघोड्यांची संख्या 200 वर पोहोचली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय आणि या पार्श्वभूमीवर कोलंबिया सरकारनं 80 पाणघोड्यांना ठार मारण्यास परवानगी दिली आहे. पाहुयात पुढची बातमी. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला सुद्धा पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये पात्रात बसलेलं इतिहासाची साक्ष देणारं वाघेश्वर मंदिर तब्बल 8 महिन्यानंतर पाण्याबाहेर आलंय. पाणी पातळी घटल्यामुळे हे प्राचीन मंदिर पुन्हा एकदा भाविकांसाठी खुलं झालंय. महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागलेली आहे आणि पाणीसाठा घटल्यानंतर केवळ 3 महिन्यांसाठीच इथं दर्शनाची संधी मिळते. वर्षातील तब्बल 8 महिने जलसमाधी घेत असलेलं हे मंदिर मार्च अखेर पाण्याची पातळी कमी होताच एखाद्या लेण्याप्रमाणे उलगडतं. 1971 मध्ये धरण भरल्यानंतर पासून हा निसर्ग आणि इतिहासाचा अद्भुत संगम दरवर्षी पाहायला मिळतो. सुमारे 700 ते 800 वर्षांपूर्वी उभारलेलं हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. कोणतंही सिमेंट किंवा आधुनिक साहित्य न वापरता केवळ दगड रचून उभारलेलं हे मंदिर आजही आपल्या कोरीव कामामुळे पर्यटकांना भुरळ घालतं. कोकण आणि सिंधुदुर्ग मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं दर्शन घेतल्याची परंपरागत श्रद्धा आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.